नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMC CET 2026 यासाठी कम्प्युटर बेसिक्सचे काही टॉप MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सिरीज लॉन्च केली आहे. तर कम्प्युटर बेसिक्ससाठी त्यासोबतच MCAचे प्रत्येक सब्जेक्ट वरती आपण काही काही टॉपिक्स कव्हर करणार आहोत. इम्पॉर्टंट टॉपिक, इम्पॉर्टंट MCQs कव्हर करणार आहोत. ते व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ असेल टॉपिक रिलेटेड किंवा एखाद्या अपडेट रिलेटेड, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. चला तर आता लेक्चरकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, एनी कॉम्पोनंट ऑफ द कम्प्युटर यू कॅन सी अँड टच इज. कम्प्युटरचा असा कंपोनंट जे तुम्ही पाहू शकता त्यासोबतच टच देखील करू शकता. ऑप्शन्स आहेत सॉफ्टवेअर, पेरिफेरल, स्टोरेज, CPU, हार्डवेअर. व्हिडिओ पॉज करा, तुमचा आन्सर फायनल करा, त्यानंतर माझ्या आन्सर सोबत तुमचं आन्सर क्रॉस चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं आन्सर, तुमची तयारी कितपर्यंत आहे. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ई, ते म्हणजे हार्डवेअर. आता हार्डवेअरचा जो पार्ट असतो तो आपण बघू शकतो, त्यासोबतच आपण टच करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ हार्डवेअर. खालीलपैकी कुठला हा हार्डवेअर नाही आहे. ऑप्शन्स आहेत प्रोसेसर चिप, प्रिंटर, माउस, जावा. जावा तर एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोसेसर चिप ही चिप असते, आपण याला टच करू शकतो. आणि इथे विचारलंय की हे हार्डवेअर नाहीये. प्रोसेसर चिपला पण पाहू पण शकतो, टच पण करू शकतो, सो हे हार्डवेअर नाहीये. त्याच्यानंतर प्रिंटरला आपण पाहू शकतो, टच करू शकतो. माऊसला देखील आपण पाहू देखील शकतो आणि टच देखील करू शकतो. मग इथे हार्डवेअर कोणता नाहीये? जावा. जावा इट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्युटर गेट्स डॅश विथ द हेल्प ऑफ माउस, जॉयस्टिक और कीबोर्ड. ऑप्शन्स आहेत इन्सर्ट, डिलीट, इनपुट, आउटपुट. माउस, जॉयस्टिक किंवा कीबोर्ड थ्रू कम्प्युटर काय घेतो? चला सांगा. आता करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन सी, तो म्हणजे इनपुट. कारण माउस किंवा जॉयस्टिक किंवा कीबोर्ड कडून कम्प्युटर हा इनपुट घेतो आणि त्यानंतर ते बॅकएंडला जाऊन आपलं इनपुट बॅकएंडला जातं, त्यात प्रोसेस होतं, त्यानंतर आपलं आन्सर युजरला सेंड केलं जातं, रिस्पॉन्स, रिप्लाय. ओके, अशी ही प्रोसेस असते. पण माउस, जॉयस्टिक किंवा कीबोर्ड करून कम्प्युटर हा इनपुट घेतो. सो इथे तेवढंच विचारलं होतं, तर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कम्प्युटर कीबोर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन्स आहेत मेमरी डिव्हाइस, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, बी अँड थ्री, बोथ बी अँड सी. म्हणजे इनपुट डिव्हाइसेस अँड आउटपुट डिव्हाइसेस. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन कोणता असेल सांगा. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे इनपुट डिव्हाइसेस. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. कम्प्युटर कीबोर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ इनपुट डिव्हाइस. कारण कम्प्युटर कीबोर्ड कडून आपल्याला इनपुट मिळतं, त्यामुळे तो काय झाला? इनपुट डिव्हाइस. ज्याच्याकडून आउटपुट मिळतं तो झाला आउटपुट डिव्हाइस. ज्या गोष्टी स्टोअर करतो त्याला म्हणायचं मेमरी डिव्हाइस. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इनपुट, आउटपुट अँड प्रोसेसिंग डिव्हाइसेस ग्रुप टुगेदर रिप्रेझेंट. इनपुट, आउटपुट आणि प्रोसेसिंग डिव्हाइसेस असतात, तर त्यांच्या ग्रुपला एकत्रपणे काय म्हणतात असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत मोबाईल डिव्हाइस, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सायकल, सर्किट बोर्ड और कम्प्युटर सिस्टीम. आता ज्यामध्ये इनपुट पण असतं, आउटपुट पण असतं आणि प्रोसेसिंग डिव्हाइसेस देखील असतात, तर त्याला कम्प्युटर सिस्टीम असं म्हटलं जातं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑर्डर ऑफ द 4 मेजर फंक्शन्स ऑफ अ कम्प्युटर. ऑप्शन्स आहेत प्रोसेस, आउटपुट, इनपुट, स्टोरेज. सेकंड आहे इनपुट, आउटपुट, प्रोसेस, स्टोरेज. थर्ड आहे प्रोसेस, स्टोरेज, इनपुट, आउटपुट. फोर्थ आहे इनपुट, प्रोसेस, आउटपुट, स्टोरेज. आता एक कसं असतं, पहिल्यांदा
कम्प्युटरला इनपुट देतं युजर. ओके, त्या इनपुटचं प्रोसेसिंग होते. प्रोसेसिंग झाल्यावरती ते आउटपुट म्हणून तयार होतं आणि जे आउटपुट तयार झालंय त्यासोबतच इनपुट ज्या प्रोसेसिंगच्या गोष्टी झाल्यात तर त्या बॅकएंडला स्टोअर होतात, म्हणजे स्टोरेजचं काम. म्हणजे करेक्ट ऑर्डर असेल इनपुट, प्रोसेस, आउटपुट, स्टोरेज, म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, collecting the data and converting it into information is called. ऑप्शन्स आहेत प्रोसेसिंग, कंपाइलिंग, इम्पोर्टिंग, एक्सपोर्टिंग. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे प्रोसेसिंग. डेटाला कलेक्ट करायचं आणि त्याला इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करायचं, याला काय म्हणायचं तर प्रोसेसिंग म्हणायचं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कम्प्युटर कांट परफॉर्म. कम्प्युटर खालीलपैकी काय परफॉर्म करू शकत नाही. ऑप्शन्स आहेत पहा, इनपुट, आउटपुट, थिंकिंग, प्रोसेसिंग. कम्प्युटर इनपुट घेतो, आउटपुट रिप्रेझेंट करतो, इनपुटचं प्रोसेसिंग करतो, पण कम्प्युटर हा स्वतःचं डोकं चालू शकत नाही, तो स्वतः विचार करू शकत नाही. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, पार्ट नंबर, डिस्क्रिप्शन अँड नंबर ऑफ पार्ट्स ऑर्डर आर एक्झाम्पल्स ऑफ. ऑप्शन्स आहेत कंट्रोल, आउटपुट, प्रोसेसिंग, फीडबॅक, इनपुट. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, चला सांगा. तर करेक्ट ऑप्शन असेल इनपुट, ऑप्शन ई. Part number, description, number of parts order are examples of input. Next question, a collection of unprocessed items is. Unprocessed items collection म्हणजे काय? Information, data, memory, reports or none of these. अनप्रोसेस आयटम्सचं कलेक्शन म्हणजे असतं इन्फॉर्मेशन, त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. विद्यार्थी मित्रांनो, आता हे सगळं झालं एमसीक्यू क्वेश्चन. तुम्हाला जर थेरी या गोष्टी कशा करायच्यात किंवा या व्यतिरिक्त अजून कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी, म्हणजे सिलेबस कुठपर्यंत आहे, कसा आहे, सिलेबस कसा कव्हर करायचा, हे सगळ्यांना डाऊट्स असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आपण एक कोर्स घेऊन आलेलो आहोत एमसीए सीईटी साठी. तर त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 5,000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील कोर्स रिलेटेड किंवा अदर कोणतेही डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा, जी असं ग्लोबल ऑनलाईनचा आपला लोगो दिसेल, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल, तिथे वेगवेगळे कोर्सेस असतील. सर्च बॉक्स मध्ये एमसीए सीईटी असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली एमसीए सीईटीचा कोर्स दिसेल, तो ओपन करून एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासोबतच जे तुमचे एज्युकेटर्स आहेत तर त्यांच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.